हिसाब से ये जनतंत्र नहीं है, ये भीड़ तंत्र है। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने तो अमॉर्फस ये शब्द इस्तेमाल किया है। ये जो कंट्री है मेरा, ये देश जो है मेरा, ये देश नहीं है, ये एक भीड़ है। धर्म ग्रंथों का आज की तारीख में किस ढंग से इस्तेमाल किया जा रहा है कि आप और हम सब लोगों को रोज आए दिन देखने को मिल रहा है। और उसकी आड़ में इस देश की एकता के साथ, इस देश की अखंडता के साथ कैसा कैसा खेल किया जा रहा है कि आज हम आप सब लोग देख रहे हैं। गुजरात उसका क्लासिकल एग्जाम्पल है। इस ढंग से इस देश में एक राज्य में दंगा करके एक आदमी खाली मुख्यमंत्री नहीं, इस देश का प्रधानमंत्री के पद तक पहुंचता है। इससे बड़ा जनतंत्र को नुकसान, इससे बड़ा जनतंत्र का मजाक क्या हो सकता है? अदानी इतना शब्द बोलने से संसद ठप हो जाती है, किसी की सदस्यता चली जाती है। कौन है अदानी? पंच्याहत्तर वर्षाच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर, फाळणी झाल्यानंतर देखील एवढ्या दंगली होणे आणि दंगलीच्या केंद्रबिंदूमध्ये भारतीय राजकारणाचा पूर्णपणे फोकस सगळा आज सगळे आपले जीवन मरणाचे प्रश्न, रोजचे जे खाण्यापिण्याचे प्रश्न सेकंडरी होऊन बसलेले आहेत आणि फक्त सांप्रदायिकता एक सांप्रदायिकता, हे भारतीय लोकशाही पुढचं सगळ्यात मोठं संकट आहे। एक संकट वाटलं होतं फाळणीच्या वेळेस, धर्माच्या नावावर राष्ट्राची विभागणीची झाली, त्याचं दुःख आम्हालाही आहे। अजूनही काही लोक आजही छाती पिटत राहतात, देश का बंटवारा, देश का बंटवारा। पण तो बंटवारा कशामुळे झाला हे मी पुन्हा पुन्हा सांगतो। आणीबाणीत आम्ही तुरुंगात एकत्र असताना मी विचारायचो की या देशाचे दोन तुकडे कशामुळे झाले, ते अजूनही तुमच्या लक्षात येत नाही का? की हिंदू मुस्लिम प्रश्नामुळे जर 1947 साली जर हा देश विभागला गेला, त्याच्यानंतर आताही पुन्हा आपण हिंदू मुस्लिमच जर करू तर अजून किती फाळणे आपण मोल घेणार आहोत? पण दिल्लीच्या गादीचा किंवा मुंबईच्या किंवा अहमदाबादच्या किंवा ज्या ज्या कुठल्या राजधान्या आहेत, याचा जवळचा रस्ता आज हाच झालेला असल्यामुळे संपूर्ण भारतीय राजकारणाचा जो काही आज केंद्रबिंदू जो झालेला आहे तो फक्त आणि फक्त सांप्रदायिकता झाला आहे। भागलपूर दंगल ही त्याची एक प्रकारे सुरुवात म्हणूया। 1989 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये रामशिला पूजेचा जुलूस आणि त्यानंतर ती झालेली दंगल, 300च्या वर गावं युद्धासारखी उद्ध्वस्त झाली, 3000च्या वर लोक मारले गेले गाजरमुळ्यासारखे, एकेका जागी 100-100, 150 लोक मारून शेतांमध्ये पुरून त्यांच्यावर गोबीचे आणि वेगळे झाडं लावण्यात आलेली। अशा तऱ्हेची स्वातंत्र्याच्या नंतरची, फाळणीच्या नंतरची पहिली एवढी भीषण दंगल जी भागलपूरची झाली। 13 वर्ष गुजरात दंगलीला आहेत। त्याच्यानंतर हा गुजरात दंगलीचा तपशील आहे। गुजरात दंगलीवरती जस्टिस कृष्णा अय्यर यांच्या नेतृत्वामध्ये द क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी या शीर्षकाखाली हा 600 पानाचा आहे। हा एकच वॉल्यूम मी वजन नको म्हणून आणलेला आहे, दुसरा वॉल्यूम घरात आहे। या पद्धतीने भारतामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर हे जे काही दंगलींचं लोण चालू आहे, आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट ते दंगली राजकीयदृष्ट्या काही विशिष्ट लोकांना लाभदायक ठरत आहे। दंगलींच्या प्रेतांच्या वर आरूढ होऊन दिल्लीच्या गादीपर्यंत पोचणे किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या पर्यंत पोचणे हा भारतीय लोकशाहीचा सगळ्यात मोठा पराभव आहे, भारतीय लोकशाहीच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। दंगल 1946-47 मध्ये झाल्या दंगली, भारत विभागला गेला तेव्हा बऱ्याच लोकांना, आणि सगळ्यात मी ज्या जागी उभा राहून बोलतोय, महात्मा गांधींची हत्या झाली, त्यातून असा एक मेसेज गेला की जणू आता पुढचं हत्याकांड थांबलं। तेव्हा ते तात्कालिकरित्या थांबलं 30 जानेवारीच्या नंतर, पण त्याच्यानंतर जे सुरू झालेलं आहे, जबलपूर, जमशेदपूर, भागलपूर, अहमदाबाद
मालेगाव, भिवंडी, जळगाव, सगळ्या पूर्ण देशभरामध्ये, आपल्या नागपूरमध्ये 1925 साली एका संघटनेची स्थापना झालेली आहे. हे एजी नुरानी नावाचे आजही हयात आहेत, 99 वर्ष वयाचे, सुप्रीम कोर्टचे खूप मोठे विधिज्ञ आहेत. ते फ्रंटलाईन नावाचं हे मॅगझिन कधीही कोणाची 1 किंवा 2 पेजच्या पुढे स्टोरी छापत नसते. 13 पानांची स्टोरी आहे. स्टोरीचं टायटल आहे द फासिस्ट कनेक्शन. डायरेक्ट शब्द वापरला आहे त्याने. मी सगळ्यात शेवटी विनोबांचं पण वाचून दाखवणार आहे. पण हे एजी नुरानींनी फ्रंटलाईनसाठी लिहिलेली कव्हर स्टोरी, आपण ज्या गावात राहतो त्या गावात ज्या संघटनेचं हेडक्वार्टर आहे, ज्या संघटनेचे 1 जून 2006च्या तथाकथित फिदाईन हल्ल्याची मी चौकशी केलेली आहे, त्या संघटनेने आज संपूर्ण देशाचा जो काही डिस्कोर्स आहे सगळा बदलून टाकलेला आहे. आत्ता महागाईवरती आम्ही कोण्या काळी महागाईवरची आंदोलनं बघितली आहेत, थोडाफार भागी घेतलेला आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, पर्यावरणाचं नुकसान, वेगवेगळे परियोजना बनत असताना त्यामध्ये लाखो लोक विस्थापित होत असलेले विस्थापनाचे लढे, कामगारांचे आणि जे काही या देशातले त्या वेळेचे लोकांचे प्रश्न होते, शिक्षणाचे, आरोग्याचे, आज सगळेच्या सगळे जवळपास त्यांचा कडेलोट झालेला आहे. जणू काही ते काही प्रश्नच नाही आहेत अशासारखा आत्ता प्रश्न फक्त चाललेला आहे. सवाल आस्था का है, कानून का नाही याच्या अंगाने. आणि परवाचा जो 370चा पण जो जजमेंट आहे तो पण जवळपास त्याच्याच अंगाने आहे. राम जन्मभूमीचं जजमेंट जसं झालं, भारतीय राज्यघटनेला धरून जजमेंट नाही आहे. मी सुप्रीम कोर्टाच्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा पूर्ण जबाबदारी घेऊन बोलतो आहे. माझी पूर्ण तयारी आहे. याच नागपूरमधले चीफ जस्टिस होऊन बसलेले आहेत, याच नागपूरमधले अजूनही त्या बेंचमध्ये गवई बसलेले आहेत. पण तरी मी जबाबदारीने सांगतो आहे की हे दोन्ही जजमेंट, राम जन्मभूमी आणि परवाचं 370चं, भारतीय राज्यघटनेला पूर्णपणे टाळून झालेली जजमेंट्स आहेत. राम जन्मभूमीचं जजमेंटचं खरोखर भारतीय घटनेप्रमाणे झालं असतं तर ते असं झालं नसतं. आणि 370च्या बाबतीत तर मी पण एक पिटिशनर आहे. काश्मीर टाइम्समध्ये माझे कॉलम येतात, त्यामुळे मला विनंती केली प्रभो जमवाल संपादकांनी की आपकी भी सिग्नेचर चाहिए, मी केलेली आहे. 70च्या वर पिटिशन्स आहेत. आणि आपला तथाकथित मीडिया 4 साल देश के बर्बाद किए गए, जणू की 4 वर्षापासून सलग त्याच्यावर चर्चाच चालू आहे काय कोर्टामध्ये. काल परवा त्यांनी फक्त ती आपल्याकडे विचारायला घेतली आणि मीडिया सतत फोकस करतोय की हमारे 4 साल बर्बाद हो गए. हा पूर्ण देशाचा जो डिस्कोर्स जो चेंज होऊन बसलेला आहे. विनोबांनी 1948 साली मार्च महिन्यामध्ये हा इशारा दिलेला आहे फॅशिझमचा. विनोबा, सुरेश खैरनार नाही किंवा कोणी दुसरे नाहीत, आचार्य विनोबा भावे ज्या बैठकीमधून सर्वोच्च संघाची निर्मिती झाली त्या बैठकीच्या प्रोसिडिंग, ज्यांच्याबद्दल आत्ता वाचलं गेलं आचार्य धर्माधिकारी, हे त्यांनी लिहिलेलं प्रोसिडिंग आहे. ज्या प्रोसिडिंगमधून सर्वोच्च संघाची निर्मिती झालेली आहे. हे सेवाग्रामला 3 दिवस झालेल्या बैठकीचं इतिवृत्त आहे, जे गोपालकृष्ण गांधी, महात्मा गांधींचे नातू, कलकत्त्यामध्ये गव्हर्नर असताना ते सगळं पाड इथून सेवाग्राममधून नेऊन त्यांनी त्याला पुस्तकाचं रूप दिलेलं आहे. आचार्य धर्माधिकारी यांनी लिहिलेल्या नोट्स आहेत त्या बैठकीच्या. आणि यामध्ये आचार्य विनोबा भावेंचं 176व्या पानामध्ये विनोबा भावे त्या बैठकीमध्ये म्हणतायत, कारण की 2 दिवस झाले विनोबा चूप होते. त्या बैठकीमध्ये जवाहरलाल नेहरू आलेले होते, सरदार वल्लभभाई पटेल, आझाद, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, डॉक्टर लोहिया आले नाहीत म्हणून त्याची खंत व्यक्त केली आहे प्रस्तावनेमध्ये गोपाळकृष्ण गांधींनी. तुकडोजी महाराज, बरेच मान्यवर लोक होते, कुमारप्पा होते, आचार्य कृपलानी होते,
सगळी नावांची यादी पण यात दिलेली आहे. पण यामध्ये जेव्हा 2 दिवस झाले विनोबा बोलत नव्हते तेव्हा राजेंद्र बाबू त्या बैठकीची अध्यक्षता करत होते. राजेंद्र बाबूंनी तेव्हा म्हटलं कि विनोबा जी, अभी बैठक का आखिरी दिन है, इतने दिन आप 2 दिन से चुप बैठे हैं, तो हमारी आपको गुजारिश है आप कुछ बोलिए. तेव्हा विनोबांनी पहिल्यांदा तोंड उघडलं त्या पूर्ण बैठकीमध्ये. एरवी ते पूर्णपणे मौन धरूनच होते. आणि त्या बैठकीमध्ये विनोबांनी जे शब्द वापरलेले आहेत, आणीबाणीला विनोबांचं समर्पण आहे असा आमचा समज झालेला होता. म्हणून विनोबांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक थोडी गाठ होती. पण हा या पुस्तकातला मजकूर जेव्हा मी वाचला, पुण्याच्या इंटरनॅशनल बुक हाऊसमधून हे पुस्तक घेतल्यानंतर मी लगेच सेवादलच्या कचेरीत बसूनच हे वाचून काढलं. आणि विनोबांनी जे शब्द वापरलेले आहेत किंवा जे मनोगत इथं व्यक्त केलेलं आहे ते आजच्या तारखेला देखील इतक्या वर्षानंतर तंतोतंत लागू पडत आहे. विनोबा, मैं कुछ कहना चाहता हूँ. मैं उस प्रांत का हूँ जिसमें आरएसएस का जन्म हुआ. जाति छोड़कर बैठा हूँ, फिर भी भूल नहीं सकता उसी की जाति का हूँ जिसके द्वारा बापू की हत्या हुई. कुमारप्पा जी और कृपलानी जी ने फौजी बंदोबस्त के खिलाफ परसों सख्त बातें कही. मैं चुप बैठा रहा. वे दुख के साथ बोलते थे, मैं दुख के साथ चुप था. न बोलने वाले का दुख जाहिर नहीं होता. मैं इसलिए नहीं बोला, मुझे दुख के साथ लज्जा भी थी. पवनार में मैं बरसों से रह रहा हूं. वहां पर भी 4-5 आदमियों को गिरफ्तार किया गया है. बापू की हत्या से किसी न किसी तरह का संबंध होने का उन पर शुभ है. वर्धा में गिरफ्तारियां हुई, नागपुर में हुई, जगह जगह हो रही है. यह संगठन इतने बड़े पैमाने पर बड़ी कुशलता के साथ फैलाया गया है. इसके मूल बहुत गहरे पहुंच चुके हैं. यह संगठन ठीक फासिस्ट संगठन है. आचार्य विनोबा भावे बोल रहे हैं, सुरेश खैरनार नहीं. ये विनोबा का शब्द है, इतिवृत्त में का लिया हुआ एज इट इज मैं कोट कर रहा हूं. यह संगठन ठीक फासिस्ट ढंग का है. उसमें महाराष्ट्र की बुद्धि का प्रधानतः प्रयोग किया गया है. महाराष्ट्र की बुद्धि, और चाहे वो पंजाब हो, चाहे बंगाल हो, मद्रास हो, सब प्रांतों में उसकी सपा सालार म्हणजे प्रचारक, मुख्य चालक अक्सर महाराष्ट्रियन और अक्सर ब्राह्मण रहे हैं. गुरुजी भी महाराष्ट्रियन ब्राह्मण है, गुरुजी यानी गोलवलकर. इस संगठन वाले दूसरों को विश्वास में नहीं लेते. गांधी जी का नियम सत्य का था. मालूम होता है इनका नियम असत्य का होना चाहिए. यह असत्य उनकी टेक्निक, उनके तंत्र और उनकी फिलॉसफी का हिस्सा है. एक धार्मिक अखबार में मैंने पढ़ा उनके गुरुजी का एक लेख. उसमें लिखा था, हिंदू धर्म का उत्तम आदर्श अर्जुन है. उसे अपने गुरुजनों के लिए आदर और प्रेम था. उसने अपने गुरुजनों को प्रणाम किया और उनकी हत्या की. इस प्रकार की हत्या जो कर सकता है वह स्थितप्रज्ञ है. वे लोग गीता को मुझसे कम उपासक नहीं है. वे गीता उतनी श्रद्धा से पढ़ते होंगे जितनी श्रद्धा से मैं रोज पढ़ता हूं. ये उन जो हत्या कर सकता है अपने गुरुजनों की, अपने प्रियजनों की, वह स्थितप्रज्ञ होता है. ये उनकी गीता का तात्पर्य है. बेचारी गीता का भी इस प्रकार उपयोग होता है. मतलब यह कि यह सिर्फ दंगा फसाद करने वालों की जमात नहीं है, ये उपद्रवकारियों की जमात नहीं है, ये फिलॉसफर की जमात है. उनका अपना एक तत्वज्ञान है और उसके अनुसार निश्चय के साथ वे काम करते हैं.
और धर्म ग्रंथों का अर्थ करने की भी उनकी अपनी एक खास पद्धति है। धर्म ग्रंथों का अर्थ करने की उनकी भी अपनी एक खास पद्धति है। ये आचार्य विनोबा भावे बोल रहे हैं। धर्म ग्रंथों का आज की तारीख में किस ढंग से इस्तेमाल किया जा रहा है, ये आप और हम सब लोगों को रोज आए दिन देखने को मिल रहा है। और उसकी आड़ में इस देश की एकता के साथ, इस देश की अखंडता के साथ कैसा कैसा खेल किया जा रहा है, आज हम आप सब लोग देख रहे हैं। गुजरात उसका क्लासिकल एग्जाम्पल है। 2000 से ऊपर लोग मारे गए हैं। ये मेरी दोस्त है राना आयुब, ये उसकी लिखी गई किताब है, इसका नाम है गुजरात फाइल्स। इस गुजरात फाइल्स किताब को लिखने के लिए राना आयुब ने अपने यहाँ पर कैमरा और यहाँ पर माइक लगा के नरेंद्र मोदी से लेकर दंगा करने वाले सब लोगों की ऑडियो वीडियो मुलाकातें ली है। ये सिर्फ अपने घर में बैठ के उसने लिखी हुई पत्रकार जैसी किताब नहीं है। भारतीय दंगों के इतिहास की ये पहली दस्तावेज है कि जिस दस्तावेज में ऑडियो वीडियो रिकॉर्ड्स है। इसमें बिल्किस बानो के ऊपर रेप करने वाले लोगों से लेके, नरोदा पटिया वाली घटना से लेके, बेश बेकरी से लेके, मुख्यमंत्री के आवास में नरेंद्र मोदी जी के साथ बात करने वाले आखिरी 2 पन्ने हैं। ये गुजरात बिहाइंड द कर्टन, ये आरबी श्री कुमार नाम के, ये उनका मेरे लिए कवरिंग लेटर है। ये उन्होंने किताब लिखने के बाद भेजा है। आरबी श्री कुमार दंगे के समय गुजरात के सीआईडी के डीआईजी थे। सबसे पहले आरबी श्री कुमार को हर जगह की बात पता चलती थी, फिर वो मुख्यमंत्री को, जो गृह मंत्री भी थे, उनको बताते थे। ये आरबी श्री कुमार की गुजरात दंगे के बारे में पूरा लिखा हुआ दस्तावेज है। आरबी श्री कुमार आईपीएस अफसर रहे हैं और आरबी श्री कुमार ने शपथ के ऊपर दिए हुए राघवन कमेटी से लेके, नानावटी कमीशन से लेके, हर तरह के गुजरात की इंक्वायरी के कमीशन को इस आदमी ने दिए हुए दस्तावेज है। मैं खुद नानावटी कमीशन में 5 बार गया हूं एडवोकेट मुकुल सिन्हा के साथ में। किस ढंग से इस देश में एक राज्य में दंगा करके एक आदमी खाली मुख्यमंत्री नहीं, इस देश का प्रधानमंत्री के पद तक पहुंचता है। इससे बड़ा जनतंत्र को नुकसान, इससे बड़ा जनतंत्र का मजाक क्या हो सकता है। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी आज से गुजरात का मुख्यमंत्री बनते हुए आश्वस्त करता हूं गुजरात में रहने वाले हर जाति, धर्म, पंथ, लिंग के लोगों को कि मैं सबकी जान माल की सुरक्षा की गारंटी लेता हूं। क्या गारंटी ली? 2001, 2007, 2013 के पहले और बाद में 2014 में इस देश के प्रधानमंत्री बनते हुए भी क्या शपथ ली, और दोबारा 2019 में भी क्या शपथ ली। इससे ज्यादा भौंडा हमारे संविधान का अपमान और क्या हो सकता है कि जो आदमी मैं इस देश की, इस प्रदेश की जानमाल की, कानून की रक्षा करने की गारंटी लेके शपथ लेता है और वो आदमी आज इस देश के सबसे बड़े पद पे जाके बैठता है, इससे बड़ा जनतंत्र का और मजा क्या हो सकता है। मेरे हिसाब से ये जनतंत्र नहीं है, ये भीड़ तंत्र है। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने तो अमॉर्फस ये शब्द इस्तेमाल किया है। ये जो कंट्री है मेरा, ये देश जो है मेरा, ये देश नहीं है, ये एक भीड़ है। ये एक ऐसी भीड़ है जो मेलों में, जत्रों में, दुनिया भर के अन्य कुंभ मेलों में, उस ढंग की ये भीड़ है। 75 साल के आज़ादी के बाद, 1952 के बाद के दुनिया भर के चुनावों के बाद में आज की तारीख में अगर लोग सांप्रदायिकता के आधार पे, लोग जाति के आधार पे, लोग अगर इस ढंग से अगर मतदान का इस्तेमाल करते होंगे, इससे बड़ा हमारा जनतंत्र का अपमान क्या हो सकता है। ये जनतंत्र है, ये 100% भीड़ तंत्र है। जिस ढंग से कौन से राज्यों में कौन बन रहे, बिगड़ रहे, वो छोड़ दीजिए, लेकिन ये जो पूरा चल रहा है, और लोकसभा, सचमुच लोकसभा है। मधुलिबी की शताब्दी पिछले साल हुई, मैं 1 दर्जन से ऊपर भाषण दिया हूं उनके ऊपर। रावी प्रोफेसर दंडवती की शताब्दी चल रही है। दोनों संसद सदस्य 25-25, 20-20 साल संसद में रहे। 1-1, 2-2 लोग थे, पूरी संसद को ठप कर देते थे। मुंदड़ा प्रकरण हो या कोई और किसी का मामला हो, वो भी दिन इस संसद ने देखे हैं
जिस संसद में नागपई से लेके लिमे से लेके दंडवती से लेके इंद्रित गुप्ता से लेके दुनिया भर के संसद सदस्यों ने अल्पमत में छोटी छोटी संख्या में रहने के बावजूद संसद का इस्तेमाल किया है। आज अदानी इतना शब्द बोलने से संसद ठप हो जाती है, किसी की सदस्यता चली जाती है। कौन है अदानी? 1968 में अहमदाबाद के स्टॉक एक्सचेंज में रजिस्टर किया हुआ कंपनी का आदमी। इस देश के उद्योगपतियों की फहरिस्त निकाल के देख लीजिएगा, टाटा से लेके बिरला से लेके दुनिया भर के जितने भी लोग हैं, और इस आदमी का एसेट को देख लीजिएगा, किस ढंग से इसका ग्राफ है और किसके भरोसे ये बना है इतना बड़ा। मैं आज ही नहीं, मैं इसके पहले भी 10 जगह बोल चुका हूं कि गौतम अदानी और नरेंद्र मोदी का जो पूरा गठजोड़ है, अमरावती से भाषण देके मैं वापस लौट रहा था, मेरे एक दोस्त का बेटा मेरे को छोड़ने आया था। वो मेरे को रास्ते से पूछता है, काका हा गौतम अदानी कोण आहे हो? अरे म्हटलं हा तुझ्यासारखा सोन्या चांदीचा दुकान करणारा म्हटलं माणूस होता आधी। काका म्हणे आम्ही तर 3 पिढ्यापासून आमचं दुकान चालवतोय अमरावतीला, कुबडे ज्वेलर्स, पण आमचे तर 100 कोटी पण सगळे विकून टाकून केले तरी निघणार नाहीत, याचे किती ॲसेट्स आहेत म्हणे। म्हटलं हो रे बेटा, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की अदानी म्हणजे नरेंद्र मोदी आणि हा तेव्हा मुख्यमंत्री होता, पंतप्रधान व्हायचा होता। अदानी म्हणजे नरेंद्र मोदी फक्त अदानी नावाने उद्योग चालवतोय, हे एक 25-20 वर्षाच्या मित्राच्या मुलाच्या तोंडचं वाक्य सांगतोय। मला देखील तोपर्यंत असा संशय आलेला नव्हता। एक 25-30 वर्षाचा सोन्या चांदीचं दुकान चालवणारा मुलगा जेव्हा म्हणतोय, आज मला वाटतंय की त्याच्या बोलण्यात 100% तथ्य आहे। गौतम अदानीला इतक्या प्रकारचे फेवर केलेले आहेत। मुंद्रा पोर्ट जेव्हा या माणसाला दिला, भारतीय समुद्राच्या किनाऱ्याचे जे कायदे आहेत त्याचं सगळं ब्लंट व्हायलेशन या माणसाने केलेलं आहे। आणि ग्रीन ट्रायब्युनलने 200 कोटीचा दंड याला लावला होता। आणि त्यानंतर झालेला पर्यावरण मंत्री आमचा मित्र प्रकाश जावडेकर म्हणतोय की ग्रीन ट्रायब्युनल ही नहीं चाहिए। 200 कोटी तर राहिले बाजूला, पर्यावरण मंत्री म्हणतो ग्रीन ट्रायब्युनल को ही बातिल कर देते हैं। आज या देशामध्ये या पद्धतीने या माणसाला किती प्रकारचा फेवर केला जातोय। हिंडनबर्ग रिपोर्ट काय सांगतोय, कशा पद्धतीने शेअर्सचे आणि कुठल्या कुठल्या उचापती काय काय केलेल्या आहेत। आज हा माझा विशेष विषय नाही म्हणून त्यावर मी जास्त जाणार नाही, पण एका उद्योगपतीसाठी पूर्ण संसद आपली पणाला लावलेली आहे। यापेक्षा भारतीय संसदीय लोकशाहीचा अजून काय अपमान असू शकतो? ती जी कोण बाई आहे बंगालमधली मोहिया मित्रा, या बाईची एकमेव चूक आहे, या बाईने 56 प्रश्न विचारलेले अदानी उद्योग समूहाला घेऊन। 56 1968 मध्ये अहमदाबादच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर केलेली ही कंपनी आज जगामध्ये 3ऱ्या नंबरची आहे आणि भारताची 1 नंबरची आहे। मी जरी समाजवादी असलो पण तरी मला काही उद्योगपतींबद्दल राग नाही आहे। मी कलकत्त्याला बिर्लांच्या घरी बाबा आमटेंसोबत जेवणही जेवलेलं आहे आणि टाटांसोबत दिल्लीला एक मीटिंग पण शेअर केलेली आहे। मला काही उद्योगपतींचा तसा हे नाही आहे, पण ह्या पद्धतीने ॲबनॉर्मल पद्धतीने एक माणूस उद्योगपती कसा होतो या देशाचा, याचं एक क्लासिकल उदाहरण आहे। अत्यंत ॲबनॉर्मल पद्धतीने या माणसाचा जो औद्योगिक विकास झालेला आहे, ज्या तऱ्हेचे याचे ॲसेट झालेले आहेत, आणि हे एकमेव या देशाच्या वर्तमान पंतप्रधानाने याला फेवर केलेला आहे। म्हणून 2013 मध्ये भाई बर्धन आणि मी आयुष्यात पहिल्यांदा नांदेड बॉम्ब ब्लास्टच्या निमित्ताच्या एका सभेमध्ये वक्ते होतो आणि भाई आणि मला आयोजकांनी एका खोलीत उतरवलं होतं। भाई मला गप्पांमध्ये म्हणाले, ती माझी भाईंसोबतची शेवटची आणि पहिलीच भेट आहे। भाई मला म्हणाले रात्री झोपण्याआधी, सुरेश आपको मालूम है इस देश के 200 चैनल नरेंद्र मोदी ने अदानी और अंबानी को पकड़ के अपने कब्जे में कर लिए। तेव्हा माझ्या मनात आलं, कम्युनिस्ट कायम कॉन्स्पिरसी थिअरी बोलत राहतात, भाईंना पण तोच रोग आहे बुवा, असं म्हणून मी लिटरली दुर्लक्ष केलेलं आहे कॉम्रेड भाई बर्धनांच्या या गोष्टीकडे। 2013च्या जूनमध्ये जेव्हा निवडणुकीचे पडघम वाजायचेच होते, आजच्या तारखेला काय आहे, NDTVचं हँडओव्हर कसे तऱ्हेने झालेलं आहे, परवाच मी अदानी की कहाणी म्हणून लिहिलेलं आहे। कशा पद्धतीने
शेअर्स यांनी मागच्या दाराने जाऊन घेतलेले आहेत. राधिका रॉय आणि प्रणय रॉय मालक असताना देखील आज NDTV कुणाच्या ताब्यात गेलेलं आहे. हे ताजं बटबटीत उदाहरण आहे. बाकीचे अननोन आपल्याला माहितीच नाही आहेत, वेगवेगळे चॅनल्स आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे. आज नागपूरमध्ये एक सगळ्यात मोठं हिंदी वर्तमानपत्र निघतं आहे. त्याचे समूह संपादक माझे मित्र आहेत. त्यांच्याजवळ मी माझा लेख लिहून गेलो असताना मला म्हणाले, मैं लोहियावादी हूँ लेकिन उसके बावजूद मैं आपका लेख छाप नहीं सकता हूँ क्योंकि मेरे मालिक मजबूर है. उन्होंने कही दिया है वर्तमान सरकार के खिलाफ में कुछ भी नहीं छापना है आपने को. आणीबाणीच्यासाठी आम्ही तुरुंगात गेलेलो आहोत. मला ही अघोषित आणीबाणी वाटत आहे. आजच नाही, 2014 पासून आजच्या तारखेला आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने मीडिया, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 9.5 वर्षामध्ये एकाही मेजर, हे समोरचं चॅनल सोडून, हे आवाज चॅनल आहे, मी आजपर्यंत एकाही चॅनलमध्ये गेलो नाही. फक्त अपवाद म्हणून एकदा ते आणीबाणीचं पेन्शन नाकारलं म्हणून मला एका चॅनलने बोलवलं. बाकी मी आजपर्यंत एकाही चॅनलवर, एकाही मेजर वर्तमानपत्रात माझा लेख नाही आहे. इन्क्लुडिंग साने गुरुजींचं साधना गेले 1-2 वर्ष झाले, ते देखील माझा लेख छापायला खूप हार्ड असतात तुमचे लेख. डायरेक्ट नाव घेऊन तुम्ही बोलता लिहिता. मी म्हणालो की शेवटी मी आडून काय बोलणार, लिहिणार आहे. वस्तुस्थिती आहे, माझं लिहिणं, माझं बोलणं जर खोटं असेल, हा भारतीय लष्करामधला उपसेनापती राहिलेला माणूस आहे. हा नसरुद्दीन शहाचा मोठा भाऊ आहे. झहीरुद्दीन खान हा भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट जनरल होता. याला जनरल पद्मनाभननी 28 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातची दंगल थांबवण्यासाठी 3000 सैनिकांना घेऊन अहमदाबादच्या एअरपोर्टवर उतरवलेला आहे. याच्यात लिहितोय जमीरुद्दीन शाह. या 116 नंबरच्या पानामध्ये जमीरुद्दीन शहाने 28 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत मी 60 वेगवेगळ्या फ्लाईट्समधून अहमदाबादच्या एअरपोर्टमध्ये 3000 सैनिकांना घेऊन उतरलो. 28 फेब्रुवारी, 1 मार्च, 2 मार्च लॉजिस्टिक दिले गेले नाहीत. हे लिहितोय इथे, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लिहिलेलं आहे. अलीगड विश्वविद्यालयाचा व्हाईस चान्सलर असताना मी मौलाना आझाद लेक्चर द्यायला गेलेलो आहे. नसरुद्दीनचा मोठा भाऊ आहे. नसरुद्दीन देखील माझा मित्र आहे. FIT शिकत असताना आम्ही दोघं त्याच्या हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहोत. हा माणूस आजही जिवंत आहे. आजही हे पुस्तक पब्लिक डोमेनमध्ये शिल्लक आहे. याच्यामध्ये हे धडधडीत लिहित आहेत, 28 फेब्रुवारीला गृहमंत्रालयाला मुख्यमंत्र्याच्या हातातून लेखी पत्र येतं की आम्हाला आर्मी, चलाखी पहा, आम्हाला आर्मी पाहिजे. म्हणून जनरल पद्मनाभननी मला 60 फ्लाईट्समधून 3000 सैनिकांना जोधपूर बेसवरनं अहमदाबादला पाठवलेलं आहे. 28 फेब्रुवारी, 1 मार्च, 2 मार्चपर्यंत लॉजिस्टिक दिल्या गेलेल्या नाहीत. आर्मी कुठेही बोलवली गेली तर ती आपल्या मर्जीने मूव्ह करू शकत नाही. जोपर्यंत तिला लोकल जे कोणी असतात, कलेक्टर आणि वेगवेगळे आपले स्टेटचे लोक, तोपर्यंत आर्मी स्वतःच्या मर्जीने काहीच करत नसते. चलाखी बघा, आर्मी बोलवलेली आहे, पण आर्मीचा 3 दिवस वापर केला गेलेला नाही. हे मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. मी गुजरातमध्ये 56 वेळा गेलेलो आहे. कल्पना करा, एक मुख्यमंत्री ज्याच्यावरती जबाबदारी आहे, याच्यात ते लिहितात 56 बॉडीज गोधऱ्याच्या S6 कोर्समध्ये जळालेल्या अहमदाबादला आणून त्यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. कल्पना करा, एक मुख्यमंत्री लॉ अँड ऑर्डरसाठी बसलेला आहे. जयती नावाची IAS कलेक्टर गोधऱ्याची हात जोडून म्हणते की सर, दिस इज अ लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम, व्हॉट आर यू डुईंग. तिला ढकलून एक तहसीलदार रँकचा माणूस ताब्यात घेतला, कोणी देसाई की पटेल नावाचा, आणि त्याच्याकडनं सगळ्या प्रोसिजर्स करून पोस्टमार्टम अर्धवट सोडून 56 बॉडीजला VSPच्या पटेल नावाच्या नेत्याला ताब्यात दिलं आणि त्याला अहमदाबादला घेऊन त्या बॉडीज पाठवल्या. 200 किलोमीटर आहे गोधरा ते अहमदाबाद, आणि त्यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. जमीरुद्दीन शाह आपल्या पुस्तकात लिहितात की हा लॉ अँड ऑर्डरचा सगळ्यात मोठा ब्लंट व्हायलेशन आहे. आणि हे करणारे कोण आहेत?
आजचे वर्तमान पंतप्रधान आहेत, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे गृहमंत्री पण होते, या पद्धतीने हे सगळे लेखी डॉक्युमेंट्स आहेत. हे काही नुसतं सांगीवांगी किंवा कुठलं अफवांच्या याच्यावर नाही, याच्यावरती दर्जनो पुस्तकं आहेत. मनोज मित्ताचं आहे, राणा आयुबचं आहे, क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे, काय काय नाही आहे. या सगळ्या साहित्यामध्ये हा पूर्ण इश्यू आहे टोटल याच्यावरचा. प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे काय काय कसं काय काय काळं कृत्य झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींनी एवढं डॉक्युमेंटेड दंगलीचं भारतीय इतिहासामधलं हे पहिलं उदाहरण आहे. आणि याच्यामध्ये डायरेक्ट रक्ताने हात माखलेलं ग्रस्त आज या देशाचे पंतप्रधान आहेत. याच्यापेक्षा लोकशाहीचा खेळखंडोबा काय असू शकतो? भारतीय लोकशाही पुढची आव्हानं म्हणजे काय आहेत? सगळ्यात मोठं आव्हान या देशाचं पंतप्रधान पद आहे. ज्या पंतप्रधान पदाच्या खाली आपण आज सगळे या देशाचे नागरिक राहतोय. मला लाज वाटते स्वतःला. माझ्या परिचयामध्ये पाकिस्तान, गाझा, पॅलेस्टाईन, इराण, इराक, सिरिया काय काय बोललं गेलं, माझी मान खाली होते. आम्ही तुच्छतेने हसत होतो या सगळ्या देशांकडे पाहून. आणि आज आपण लोकशाहीच्या नावाखाली एका अशा तऱ्हेच्या शाहीमध्ये आहोत जे एजी नुरानींनी द फासिस्ट कनेक्शन, आज 100% आपण 90 वर्षापूर्वी इटली आणि जर्मनीमध्ये ज्या तऱ्हेचं युग होतं त्यात आपण जगत आहोत. याच पद्धतीने हिटलरने देखील डुमामध्ये प्रवेश केलेला आहे. हिटलर बंदुकीच्या नळीद्वारे आलेला नाही आहे जर्मनीचा चान्सलर बनून. हिटलर निवडूनच गेलेला आहे. आपण देखील नरेंद्र मोदीला, आपण देखील त्यांच्या पक्षाला, तुम्ही आम्ही मत दिलं की नाही तो मुद्दा सोडा, पण लोकसभेच्या पायरीवरती पहिल्यांदा जेव्हा नमन करून घुसलेला आहे, हे कशाचं लक्षण होतं? आज त्या लोकसभेचं काय करून ठेवलेलं आहे याची फार जास्त वेगळं तपशील सांगायची गरज नाही आहे. एकही लोकसभेचा मेंबर, परवा रात्री मला एका राज्यसभेच्या सदस्याचा फोन आला, नवीनच गेलेला आहे बंगालमधून, समीरुल इस्लाम नावाचा यंग पोरगा आहे, 35 वर्षाचा, ममता बॅनर्जीच्या पॅकेजमध्ये आहे तो. अचानक त्याला पिकअप केलं. त्याला आधी कल्पना नव्हती बिचाऱ्याला. IIT इंजिनियर आहे, परदेशात होता. भारतात आल्यावर थोडंफार त्याने आपलं सामाजिक काम करायचा प्रयत्न केला. सुरेश जी, मैं राज्यसभा में आके 4 महीने से ऊपर हो गए, मेरे को सूझ नहीं रहा मैं क्या करूं. मैंने कहा दुख की बात यह है समीरुल, तुम्हारा डेप्यूटी चेयरमैन भी मेरा दोस्त है. हरिवंश कलकत्ता रविवार में होता. हरिवंश का जो पतन मैं देख रहा हूँ, मैंने कहा यह आदमी जेड़े के कोटे से गया है, लेकिन यह आदमी ने किसान बिल के लिए किस ढंग से क्या क्या किया. मैंने कहा मैं किस मुंह से तुमको कहूँ कि हरिवंश मेरा दोस्त है, तुम उसको मिलो और बताओ कुछ. राज्यसभा, ज्या राज्यसभेला नानासाहेब गोऱ्यांसारख्या लोकांनी प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्या लोकसभेला बॅरिस्टर नाथपै, मधुलिमे, दंडवते आणि कितीतरी अनंत लोकांनी प्रतिष्ठा मिळवून दिली, आज त्या सगळ्या सभांचं काय स्थिती झालेली आहे. राहुल गांधीसारखा माणूस, 130-35 वर्ष जुन्या एका पक्षाचा नेता, त्याची तुम्ही सदस्यता काढून घेता आणि कशा पद्धतीने काढता. या बाईला परवा आता डिस्क्वालिफाय करण्याचा जो काही उपद्व्याप केलेला आहे, ही या 542-44 लोकांमधली अपवादात्मक मेंबर आहे हो. हिला उर्दू, हिंदी, बंगला, इंग्रजी, ही 15 वर्ष अमेरिकेमध्ये बँकर होती. ममता बॅनर्जीने तिला पिकअप केलेलं आहे आणि ही नदियामधून, आता पूर्वी आमदार होती, आता नदियामधून ती लोकसभेमध्ये आलेली आहे. आणि म्हणून तिने डंकी की चोट पर सांगितलेलं आहे की मैं दोबारा और जाता हूँ से लोकसभा में आके मैं दिखाती हूँ आपको. आणि येणार. तिचा एकच गुन्हा आहे की तिने 56 वेळा अदानी समूहाचं रहस्य काय आहे, अदानीने शेअर बाजारामध्ये काय काय कुलंगडी लफडी केलेली आहे याबद्दलचे प्रश्न विचारायची हिंमत तिने केलेली आहे. आणि भारतीय लोकशाही पुढील आव्हानांमध्ये त्याच्या चेक अँड बॅलन्ससाठी ज्या ज्या काही संस्था आपल्या 75 वर्षामध्ये विकसित झाल्या आहेत, ज्याच्यात इलेक्शन कमिशन, 2-3च दिवस झाले, इलेक्शन कमिशन म्हणजे आता एकदम सरकार होऊन बसलेलं आहे. इलेक्शन कमिशनमध्ये आता चीफ जस्टिस राहणार नाही. इलेक्शन कमिशनमध्ये पंतप्रधान, कोणीतरी एक कॅबिनेट मंत्री आणि ऑपोजिशनचा लीडर कदाचित राहणारच नाही, कारण की त्याला माहिती आहे की यांच्या 2 लोकांच्या मतांनी त्याचं सिलेक्शन होणार. म्हणजे हा बिनदाताचा सिंह जो TN शेषन नावाच्या माणसाने काही प्रमाणामध्ये प्रतिष्ठित करायचा प्रयत्न केला होता, आज या निवडणुकीच्या
यंत्रणेला सांभाळणारा प्रमुख कोण निवडतील? न्यायव्यवस्था बघा तुम्ही. न्यायव्यवस्थेमधल्या 4 लोकांनी जी प्रेस कॉन्फरन्स केली होती आपल्या घरी, ती काय? या आपल्याच गावामधली घटना आहे ना, काही बाहेरचे नाही आहे. याच हॉलमध्ये येऊन गेलेले आहेत हे. आपल्याच गावामध्ये इथून किती 500 पण नाही मला वाटतं, हार्डली काही अर्धा किलोमीटरचं अंतर असेल त्या रवी भवनचं. हां, बोले पेट्रोल पंपापासून आपण चालत गेलो रवी भवनला, तर मला नाही वाटत 1 मैल देखील अंतर असेल. मला लाज वाटते, मी या गावचा नागरिक आहे आणि एक CBI कोर्टचा जज आपल्या गावामध्ये मारला जातोय. त्यापेक्षा लोकशाहीचा खेळ खंडोबा काय असू शकतो? याच्यावरती लोकसभेमध्ये एखादी चर्चा आठवते आपल्याला? महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये, इतके विरोधी पक्षाचे पण नेते बसलेले आहेत, काय काय दुनियाभरचे, आमचे पण मित्र आहेत त्याच्यामध्ये डजनावारी. कधी आठवतं तुम्हाला जस्टिस लोयाचा मृत्यू कसा झाला म्हणून एखादा प्रश्न विचारला गेल्याची? आपल्या गावची केस आहे ही. मला लाज वाटते स्वतःला नागपूरचा आहे म्हणून. 48 वर्षाचा हा CBI कोर्टचा जज, याला कुठलंही शारीरिक व्याधी नव्हती. माझ्याच धुळ्याला याची मोठी बहीण डॉक्टर होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, ओढून ओढून सांगते आहे ती. त्यावेळेस TV मध्ये तिचा इंटरव्ह्यू येत होता की माझा भाऊ लहान, जन्म झाल्यापासून मला माहिती आहे त्याला सर्दी पडसं खोकला झाला तर मला फोन करून म्हणायचा. अनुराधा बियाणी तिचं नाव आहे. आज अनुराधा बियाणी, आज अनुप लोया, आज सगळेच्या सगळे मौन धारण करून बसलेले आहेत. कारण की हेच लेखक मी राष्ट्रसेवा दलाच्या मंचावर एकदा बोलवले असताना मला म्हणाले चहा पिता पिता, सर मला जर संधी भेटली आणि माझं जर सगळंच काही छापलं गेलं, अमित शहाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही म्हणे. कारण की या केसमध्ये डायरेक्ट अमित शहा इन्व्हॉल्व आहे. या माणसाच्या मृत्यूनंतर अमित शहा रवी भवनमध्ये 4 दिवस येऊन राहिलेला आहे. याच्यात लिहिलेलं आहे, रेकॉर्डमधून अमित शहाच्या राहण्याच्या पावत्या दिलेल्या आहेत रवी भवनच्या. 4 दिवसामध्ये अमित शहाला भेटायला कोण कोण गेलेलं आहे? अमित शहाला भेटायला न्यायमूर्ती UN ललित गेलेले आहेत. अमित शहाला भेटायला RS गवई गेलेले आहेत, भूषण गवई गेलेले आहेत. अमित शहाला भेटायला गेलेल्यांची यादी दिलेली आहे यांनी. आणि अमित शहाची नागपूरच्या प्रेसमध्ये एका वेळीची बातमी नाही आहे, एकाही चॅनलमध्ये कव्हरेज नाही आहे. आणि अमित शहा त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होता. आज हू किल्ड लोया याच्यावरती मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, बंगला जवळपास सगळ्या प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. बंगाली आणि तेलुगू आणि कानडी भाषांसाठी मी थोडीफार मदत केलेली आहे. हे लिहिणारा हा जो पत्रकार आहे हा राष्ट्रसेवा दलाच्याच घरातून गेलेला आहे. याचे वडील PSPचे कार्यकर्ते होते. स्वतःच मी विचारलं, म्हटलं अरे निरंजन, तुला एवढी सगळी हिंमत कुठून आली रे बाबा? सर म्हणे माझं घर पूर्ण सानेगुरुजी सेवादलमय आहे. बाबा माझे PSPमध्ये होते, ते सगळं थोडंफार माझ्या अंगात आलेलं आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेला माणूस, आधी विकमध्ये होता, नंतर त्याला वेगवेगळे यांनी लालूच दाखवली पण कोणीच घेतलेलं नाही. आज तो फ्रीलान्स झालेला आहे. आज एवढं मोठं पुस्तक लिहून पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि तो देशभर आणि जगभर, देशभर नव्हे जगभर बोलत फिरतो आहे. आणि हे करणारा माणूस या देशाचा गृहमंत्री आहे. कुंपणच शेत खाते वगैरे आपण म्हणी फक्त म्हणत राहतो. म्हणजे हा एकच गुन्हा नाही आहे. बिल्किस इस्रत जहापासून तर सोहराबुद्दीनपासून तर सोहराबुद्दीनची पत्नी कौसरबीपासून तर तुलसी प्रजापतीपासून हरेन पंड्यापर्यंत. हरेन पंड्याचा बाप मला भेटलेला आहे, विठ्ठलबाई पंड्या, अहमदाबादमध्ये. एका परिषदेमध्ये मी बोलत असताना एक माणूस स्टेजवर चढला, मला फाईल दिली अजून माझ्या घरात गुजरातीमध्ये. विठ्ठलबाई पंड्या संघाचा जुना स्वयंसेवक स्पष्टपणे लिहितोय. तेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे.
स्पष्टपणे लिहितो की मेरे बेटे को और किसी ने नहीं नरेंद्र मोदीने मारा आहे, असं लेखी निवेदन माझ्याकडे विठ्ठलभाई पंड्यांचं. आणि राणा आयूब, हरेन पंड्याची जी विधवा आहे जागृती, तिच्यासोबत 3-4 वेळा जेवलेली आहे, सिनेमा पाहिलेला आहे. जागृती लहान लहान मुलं आहेत म्हणून जास्त काही पब्लिक डोमेनमध्ये बोलत नाही आहे, सध्या BJP जॉईन केलेली आहे. पण राणा आयूबने जागृतीसोबतचा सगळा इंटरव्ह्यू यात दिलेला आहे मित्रांनो. कशा पद्धतीने, कारण की हरेन पंड्याने हा जो क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी नावाचा जो रिपोर्ट आहे गुजरात दंगलीवरचा, याच्यामध्ये जस्टिस कृष्ण अय्यरना शपथेवरती हरेन पंड्याने सांगितलेलं आहे. गोधऱ्यापासून कॅबिनेटच्या बैठकीमध्ये संध्याकाळी नरेंद्र मोदी ने सगळ्या मंत्रिमंडळाला कल गुजरात में जो कुछ होगा होने देना है, कोई रोकेगा नहीं, हे सांगितलेलं वाक्य हरेन पंड्याने क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी या आयोगाला जस्टिस कृष्ण अय्यरांना शपथेवर सांगितलेलं आहे. आणि जस्टिस कृष्ण अय्यर म्हणाले, PB सामंत पण त्या कमिशनमध्ये होते, सुरेश होसपेट होते, घनश्याम शहा होते, अरुणा रॉय होत्या, या सगळ्यांनी सांगितलं कि हरेन पंड्या आपको पता है आप क्या बोल रहे हो. हरेन पंड्या म्हणाला, मुझे मालूम है कि मेरा भी मर्डर हो सकता है, लेकिन मैंने अपने आंखों से जो देखा है मंत्रिमंडल में वो कहे बगैर मैं रह नहीं सकता. आणि हेच RB श्रीकुमार पण सांगतायत, कारण की त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये RB श्रीकुमार पण DIG म्हणून, आणि तेही पुन्हा CID याचे DIG, क्राईम ब्रँचचे DIG, ते पण बसलेले होते. मी पुन्हा RB श्रीकुमारला फोन करून विचारलं, पुन्हा या पुस्तकावर रिव्ह्यू लिहिण्याआधी, RB आय एम गोइंग टू राईट अ रिव्ह्यू ऑन युअर बुक, प्लीज यू शुड कन्फर्म मी, तुम्ही पण स्वतः त्या बैठकीत बसला होतात का. यस डॉक्टर खैरनार, आई वॉज वेरी मच देयर, और ये मैंने अपनी किताब में भी लिखा है और मैं दुनिया भर के पब्लिक डोमेन में बोल चुका हूँ. हा IPS झालेला कुठल्याही पक्षाचा मल्याळी ब्राह्मण माणूस आहे, पण गुजरात कॅडरमध्ये हा नोकरीला आलेला, आजही अहमदाबादला राहतो. आता तिस्सा सेटलवाड आणि यालाही अटक केली होती, सुटले आहेत आता दोघेही जामीनवर. या माणसांना अटक केली जाते. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षाची सवलत देऊन सोडलं जातं. पण एल्गार परिषदेच्या लोकांना आज 5 वर्ष होत आहेत, त्यांना साधा जामीन देखील मिळत नाही आहे. स्ट्रॉसाठी एक स्वामी 85-80 वर्षाचा, हातात थरथत आहेत त्याचे, पाण्याचा ग्लास सांडून जातोय, उकळता चहा सांडून जातोय अंगावरती, म्हणून तो स्ट्रॉ मागतोय आपल्या मुंबई हायकोर्टाला. स्ट्रॉ दिला जात नाही, तो मरतो. वरवरा राव कॅटरॅक्टचं ऑपरेशनसाठी त्याला मोठ्या मुश्किलनं आता परवानगी मिळालेली आहे. हे सगळे माझ्या ओळखीचे लोक आहेत. मी भीमा कोरेगावची इन्क्वायरी केलेली आहे. माझा इन्क्वायरीचा रिपोर्ट पब्लिक डोमेनमध्ये आहे. वर्तमान मुख्य न्यायाधीशांनी माझा रिपोर्ट वापरलेला आहे आपल्या डिसेंट जजमेंटमध्ये. मी माझ्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या दंगलीमध्ये कुठल्याही नक्सल किंवा डाव्या संघटनेचा दूरपर्यंत काही संबंध नाही आहे. मी 14, 15, 16 तास शिक्रापूर, चाकण, भीमा कोरेगाव, वडू बुद्रुक सगळ्या गावांना मी पायपीट करून, घराघरांमध्ये घुसून, सरपंचांपासून तर सगळ्या लोकांशी बोलून, दंगलखोरांपासून तर दंगलीमध्ये ज्यांची जाळपोळ झाली, गाड्या जळल्या, सगळ्यांशी बोलून मी तो रिपोर्ट लिहिला आहे. आणि माझा सन्मान आहे सर. मी कल्पना करू शकत नाही की निखिल चक्रवर्तींच्या नियतकालिकामध्ये माझं काही एखादं अक्षर छापलं जाईल. सुमित चक्रवर्ती नावाच्या त्यांच्या मुलाचा मला फोन येतोय, डॉक्टर खैरनार, माय सेल्फ चक्रवर्ती. मी का येस प्लीज, कॅन यू अलाउ मी टू पब्लिश युअर रिपोर्ट इन मेनस्ट्रीम. मी मेनस्ट्रीमची तर कुठल्याच गोष्टीची कल्पना करू शकत नाही. हे मेनस्ट्रीम आज भारताच्या सगळ्या प्रख्यात जजेसकडे आणि वकिलांकडे जाणारं असं एक अत्यंत भारताचं प्रतिष्ठित इंग्रजी नियतकालिक आहे. अशा तऱ्हेने ते मेनस्ट्रीममध्ये छापलं गेलं. म्हटलं चक्रवर्ती मोशाय, एक ही पिनती है, आप एक शब्द नहीं काटना, तो छापिए नहीं तो मत छापिए. तो बोले यस.
दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला, डॉक्टर खैरनार व्हाय भीमा, व्हाय नॉट ओनली कोरेगाव. म्हटलं इथे 2 कोरेगाव आहेत, एक सातारा जिल्ह्यात आहे आणि एक पुण्याजवळ आहे, म्हणून यू शूड पुट भीमा इन फ्रंट ऑफ कोरेगाव. मग येस असं करून त्यांनी फोन ठेवला आणि तो रिपोर्ट छापला गेला. माझी धनंजय चंद्रचूडसोबत ओळख नाही, आम्ही आयुष्यात अजून भेटलेलो पण नाहीत. पण मला वायरचा फोन आला, डॉक्टर खैरनार कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा पूर्ण रिपोर्ट जस्टिस चंद्रचूडने डिसेंट जजमेंटमध्ये वर्ड बाय वर्ड कोट केलेला आहे. पण तरीही भीमा कोरेगावचे लोक आजही 5 वर्ष होतील आता तुरुंगात खितपत पडलेले आहेत. आणि बिल्किस बानोचे 10 ते 12 लोक स्वातंत्र्याच्या 75 वर्षाची तथाकथित आड घेऊन सोडले जात आहेत. यापेक्षा भारतीय लोकशाहीचा खेळखंडोबा अजून काय असू शकतो? गुजरात विधानसभेमध्ये या माणसाचा रेकॉर्ड आहे हो. याने कधी विधानसभेचे जे प्रोसिजर असतात, प्रोसिडिंग जे असतं, विधानसभेचे अधिवेशन असतं, त्याने कधी धड होऊ दिलेले नाही आहेत. हे याचं ट्रॅक रेकॉर्ड आहे 13-14 वर्षाचं. आणि आता भारताचा पंतप्रधान आहे. लोकसभेचं काय करून ठेवलेलं आहे? लोकसभा ही पूर्णपणे शोकसभा किंवा एक प्रकारची हास्यास्पद सभा झालेली आहे. त्या लोकसभेची पूर्णपणे लया गेलेली आहे. त्या लोकसभेचं प्रोसिडिंग धड आणीबाणीच्या काळामध्ये छापलं जात नव्हतं, पण आजच्या काळामध्ये काय केलं जात आहे? मी नव्हे, नरेंद्र मोदींना जीवनदान देणारा लालकृष्ण अडवाणी आणीबाणीला 40 वर्ष झाल्याबद्दल गुप्ता, इंडियन एक्सप्रेसचे पूर्व संपादक, त्यांना मुलाखत दिलेली आहे. वॉक विथ टॉक NDTVमध्ये, यूट्यूबमध्ये टाईप करा, तुम्हाला मिळून जाईल. माझा नाही, अडवाणीजींचा शब्द आहे. 2015ला 25 किंवा 26 जूनला, शेखर गुप्ता, तू 40 वर्ष जुन्या आणीबाणीबद्दल मला विचारतोय. व्हॉट अबाउट टुडेज इमर्जन्सी? दॅट इमर्जन्सी वॉज अ डिक्लेअर्ड इमर्जन्सी. टुडे वी आर लिव्हिंग इन अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. हे मी नाही, लालकृष्ण अडवाणींचा ऑन रेकॉर्ड आहे, ऑडिओ व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तो मजकूर छापून आलेला आहे. लालकृष्ण अडवाणीचा शब्द आहे की टुडे वी आर लिव्हिंग इन अनडिक्लेअर्ड डेमोक्रेसी, अनडिक्लेअर्ड सेन्सॉरशिप इन मोर दॅन 9.5 years. 10 वर्ष होतील आता पुढच्या निवडणूक येतील तोपर्यंत. आपण अघोषित आणीबाणीमध्ये जगतोय. कशा पद्धतीने पत्रकारांचं इथे बसलेले आहेत काही पत्रकार, काय पत्रकारांच्या वाट्याला दिवस आलेले आहेत. कुठल्याही मेनस्ट्रीम पत्रकाराला आज कुठल्याही तऱ्हेचं स्वातंत्र्य नाही आहे. आज कुठल्याही तऱ्हेचं चॅनल तुमचं काही धड कव्हर करू शकत नाही आहे. डायरेक्ट PM हाऊसमधून मला प्रसून बाजपेयीने जेव्हा एकदा फोन केला, सुरेश भाई आप दिल्ली में दिख रहे हैं, की मी इंडियन इंटरनॅशनल सेंटरमध्ये आशिष नंदीसोबत बोलत होतो. कोणतरी त्याला फोन करून सांगितलं असेल की खैरनार यहाँ बैठे हुए हैं. मैंने कहा हाँ प्रसून मैं हूँ दिल्ली में, लेकिन क्या बात है? तो नहीं, आज हम आपको लेना चाहते हैं हमारी इस पर. मैंने कहा सॉरी, मैं ऐसे आदमी के साथ बैठा हूँ कि जिसको छोड़कर मैं किसी भी इसमें नहीं आ सकता हूँ, और कोई मतलब नहीं. मैंने कहा प्रसून आजकल इन सब चीज़ों में आने जाने का. माझा पूर्णपणे फेत चालला गेलेला आहे मेनस्ट्रीम मीडियामधला. मेनस्ट्रीम मीडियामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आज कशा पद्धतीने BBCची तिची फिल्म होती काश्मीरवरची आणि गुजरात दंगलीवरची कशी बॅन करण्यात आलेली आहे, तरी तुम्ही ती पाहू शकता. तो मुद्दा वेगळा. कशा पद्धतीचे सिनेमे काढले जात आहेत. आता उद्या परवा आणीबाणीवर सिनेमा येणार आहे. कशा तऱ्हेने होणार आहे तो? लाज वाटली पाहिजे सिनेमा बनवणाऱ्यांना, जिथे आपण एका अघोषित आणीबाणीमध्ये जगतोय. त्यांना आता तुम्ही त्या आणीबाणीची, मी त्या आणीबाणीचा विक्टीम आहे. इथे बसलेले पण आहेत काही अजून. आम्ही आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेला आहे, ते सगळं सहन केलेलं आहे. पण आता आम्हाला ती आणीबाणी फार फिकी वाटते हो, कारण की ती आणीबाणी अगदी किरकोळ होती. त्या आणीबाणीच्या काळामध्ये पण येथूनच सत्य साधनेमध्ये लिहित होते. त्या आणीबाणीमध्ये पण कुलदीप नायर, त्या आणीबाणीमध्ये पण BG वर्गीस, त्या आणीबाणीमध्ये पण पुष्कळ लोक आपल्या पद्धतीने नुरानी आणि काय काय सगळे करत होते. पण आजची आणीबाणी इतकी पक्की आहे की ज्या आणीबाणीमध्ये आज भल्या भल्या लोकांचे भल्या भल्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत किंवा प्रकाशित होत नाहीत, हे आज दिवस आलेले आहेत. चांगले सिनेमे त्यांच्यावरती बॅन येतो, चांगले चांगले साहित्यकृती. इथे एक कवी संमेलन रद्द करण्यात आलेलं आहे या काही दिवसाच्या आधी. कसे दिवस आलेले आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या पुढची आव्हाने
सगळ्या अंगांनी आपल्या देशाच्या पुढे आज आलेली आहेत. 2024ला आता पुन्हा ते तथाकथित लोकशाहीचा खेळ खंडोबा पुन्हा करणार आहेत. 4 राज्यांमध्ये काय झालं ते तर तुमच्या पुढे आता लपून नाही आहे. येत्या 2024मध्ये पण पुन्हा एक शेवटची संधी आहे आणि ही मी शेवटची बोलतो आहे, कारण की याच्यानंतरची पुन्हा कदाचित निवडणुकीला पण तुम्हाला सामोरे जावे लागेल का मला डाऊट आहे. अशा तऱ्हेच्या भीषण लोकशाहीच्या आव्हानाच्या क्रायसिसमधून आपण चाललो आहेत. दोन्ही दादा, आर.के. पाटलांना पण दादा म्हटलं जात होतं आणि दादांना तर दादाच म्हणत होतो आपण. दोन्ही दादांनी आणीबाणीमध्ये अजिबात इंदिरा गांधींना समर्थन दिलेलं नाही. जरी ते जयप्रकाश चळवळीत डायरेक्ट नव्हते तरी त्यांचं आणीबाणीला समर्थन नव्हतं. हे मी त्यांच्याशी बोलतो आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थाच्या या सभेमध्ये आपण त्यांना श्रद्धांजली वाहतोय, त्यांना आठवण करतो आहे. तर दोन्ही दादांना उचित श्रद्धांजली हीच होऊ शकते की लोकशाही भीषण अशा क्रायसिसमधून चाललेली आहे आणि जिला वाचवणं आपल्या हातात आहे. शेवटची संधी आहे. तिचा जर आपण वापर नाही केला तर पुन्हा कदाचित लोकशाही हा शब्द बोलायला ही कोणाला आपल्याला उभा राहील का, अशा तऱ्हेने माईकवरून बोलता तर येईल का, असा मला डाऊट येतो आहे.